वा, तू उपास करणार होतास ना रे आज? हो करणार होतो, पण म्हटलं मधुराची आवड निवड कशी ती बघूया. जुळली बरं का, आवड निवड जुळली. कोणाची? कुणाची म्हणजे ब्रह्म्या आणि कर्वे. हळू हळू सावकाश. आता आमचीही आवड निवड जुळली पाहिजे नाही का? शेवपुरीचं कळलं, अजून कशा कशाची आवड आहे तुला? आणि तुला काय आवडतं असं विचारल्यावर जर का ती म्हणाली की गाणी ऐकायला आवडतात किंवा वाचायला आवडतं तर मजा नाही. तिला ना पुस्तक वाचायला आणि गाणी ऐकायला खूप आवडतात. मजा नाही म्हणजे काय ऐकायला आवडतं, काय वाचायला आवडतं? आणि ती जर का म्हणाली की सगळंच, तर समजून जा की तिने आयुष्यात स्वतःचा विचार कधीही केलेला नाही. ती कानावर पडेल ते ऐकते, समोर येईल ते वाचते आणि आई वडिलांनी आणलेल्या कुठल्याही मुलाला हो म्हणते. खरं तर आईमुळे लता दीदींची खूप गाणी ऐकलेत आणि बाबांमुळे पुलंची सगळी पुस्तकं वाचलीत. आई बाबांमुळे नाही म्हणजे तसं मला आशा भोसलेंची गाणी खूप आवडतात आणि लेखकांमध्ये जिये जिये तो जिये कैसे बिन आपके लगता. काय आपल्याला सिंगिंगचा शॉक आहे ना, तुम्हाला काही शॉक नाही काय डॉग? शॉक? त्याला कुठे अशा फालतू फुटकळ हॉबीसाठी वेळ असेल, हो की नाही? एवढं मोठं इंटरनॅशनल हॉस्पिटल आहे त्यांचं, बिझनेसचा एवढा मोठा पसारा. नाही म्हणजे पेशंट्स, इन्व्हेस्टर्स, फायनान्सर्स या सगळ्यामध्ये दिवसच जात असेल नाही? हा ठीक. यू नो मी सो वेल. यू ॲब्सोल्युटली राईट. मी ट्रॅव्हल करतो पण ओनली फॉर बिझनेस ट्रिप्स. आणि हो, या सगळ्या बिझनेस ट्रिप्सला मी फक्त बिझनेस क्लासने ट्रॅव्हल करतो. सही अशा माणसांना ना प्रवासात काही इंटरेस्ट नसतो, त्यांना फक्त स्वतःची सीट नीट मिळते ना हे बघायचं असतं. आणि आताच एक हॉस्पिटल शेजारी एक 5 स्टोरीड बिल्डिंग बांधतोय. ओ, 5 मजले, फुल्ली वेल इक्विप्ड. म्हणजे बिल्डर लाईन मध्ये येत आहे काय तुम्ही? नो, पर्सनल, स्वतःसाठी. ओ पर्सनल. एका फ्लोअरवर मॉम डॅड, एका फ्लोअरवर मी आणि सई. क्या बात. दिस इज अ सरप्राईज. मी तुम्हाला सांगितलं नाही पाहिजे पण एक फ्लोअर तुमच्या दोघांसाठी. रिअली? ते सगळं ठीक आहे. ठीक आहे डॅडू, पण बिझनेस पलीकडे काहीतरी आवडत असेलच ना तुला? म्हणजे जो खास है, दिल के बहुत पास है. घड्याळ. घड्याळ? येस. ऍक्च्युली या घड्याळाच्या मागे एक स्टोरी आहे. स्टोरी सांग ना. मॉम, डॅड अँड मी वी वेंट टू दुबई. अच्छा. ओ. आणि त्या दुबईतल्या मॉलमध्ये फिरता फिरता एका स्टोअर मध्ये मला ते घड्याळ दिसलं. आय वेंट टू डॅड. मी डॅडला म्हणालो, डॅड आय वॉन्ट दॅट वॉच. आय जस्ट स्टार्टेड क्राईंग. मी रडायला लागलो. हा, जर खरंच त्यांनी एखादी इमोशनल पर्सनल गोष्ट सांगितली तर क्या बात आहे. हा, पण लगेच जर त्या वस्तूची किंमत सांगून दाखवली ना तर मामला गडबड आहे. जागेवर चेक फाडून दिला. $35,000. डायरेक्ट डॉलर्स. माझ्या आयुष्यात जे मला हवं असतं ना ते मी मिळवतोच. कधीही, कुठेही आणि कसंही. वाव, ग्रेट. आवडला ना मुलगा? आता तुझ्या लाडक्या लेकीला सांग, नखरे करू नकोस, हो म्हणून टाक. भेटू. आवडला ना मुलगा, मग जास्ती नखरे करू नकोस आणि लगेच हो म्हणून टाक, कळलं?
हो म्हणून टाक काय हो म्हणून टाक. अरे लाखात एक अशी मुलगी आहे, विचार कसला करतोस? शुभस्य शीघ्रम. दादा ते बघतोय. काय रे, काय झालं? कुठं काय? मग उभा करायलाच बस की. महत्वाचा फोन आहे ऑफिसचा, घ्यावाच लागेल. अरे पण रिंग कुठे वाजली फोनची? वाजेल ना, वाजेल. इथं नेटवर्कचा थोडा इश्यू आहे ना, बाहेर गेलो की वाजेल. मी आलोच. लवकर ये रे. कुठे निघालीस? आपण सगळेच जाऊया. आपण एखाद्या चांगल्या ठिकाणी जाऊया ना. नाही नको. अगं नको काय, 5 स्टार 3 स्टार 2 स्टार काही चालेल, पण हे चटपट फटाफट नको. आता जर का दुसऱ्या कुठल्या हॉटेलमध्ये जायचं असेल तर आधी टेबल बुक करावं लागेल ना. करेक्ट. आणि त्यासाठी आधी फोन करावा लागेल. मी एक काम करते, पटकन फोन करून येते. ओके, तुम्ही बसा इथेच. गुरुजी, तुम्ही इतके वर्ष कुठल्या जंगलात लपून बसला होता? गुरुजी भेटला का नाही कधी? सई काय अगं, काय बडबडतीयस? अरे बडबडतीये काय? तू दिलेल्या टिप्स आज माझ्या इतक्या कामी आल्या आहेत ना. खरंच? हा मग काय. तू दिलेल्या परीक्षेत तो मुलगा कंप्लीट फेल झालाय. मला हे नक्की कळलंय की मी माझं आयुष्य या मुलाबरोबर काढू शकत नाही. तो जो ड गटातला प्रश्न आहे ना, तो सुटलाय मला. अरे मग बेस्टच झालं की हे. हा, पण तो प्रश्न फक्त माझ्यासाठी सुटलाय. म्हणजे मॉम आणि डॅडू अजूनही तिथेच अडकलेत. ते ना मनोमन त्या मुलाला जावई मानून बसलेत आता, आणि मला सुद्धा प्रेशराईज करतायत, हो म्हण हो म्हण म्हणून. आमच्याकडे तीच परिस्थिती आहे. ते म्हणजे ती मुलगी पण फेल. फेल? फेल कसली? तू दिलेल्या टिप्स प्रमाणे ही मुलगी बोर्डात आली आहे, मेरिट होल्डर आहे. अरे इतकी गुणी मुलगी बघून माझा दादा मामा एवढा एक्साइट झालाय ना, मला कळतच नाहीये लग्न माझं आहे का त्याचं. सांगतोस काय? अरे मग चांगलं आहे की, हो म्हणून टाक तिला. हो का? नाही मग तूही कळव होकार तुझ्या त्या डॉक्टरला. पण तो मुलगा माझ्यासाठी परफेक्ट नाहीये ना. ही मुलगी जर का परफेक्ट असेल तर हो कळवून टाक की. दॅट्स द प्रॉब्लेम से. खूपच परफेक्ट आहे सगळं, आणि हेच मला नको वाटतंय. म्हणजे सगळंच हवं तसं असूनही काहीतरी मिसिंग वाटतंय का. जुळवून घ्यायचं म्हटलं तर कोणाशी जुळवून घेता येतं, पण हे अनोळखी वाटणं असतं ना, ते नको वाटतं यार. हो ना, म्हणजे आपण एकमेकांशी बोलायला लागलं की कसं बरं हलकं वाटतं. हेच फिलिंग तिथे का बनत नाहीये? कारण आपण ना ऑसम होत. असेल, पण त्याही पलीकडे आपण एकमेकांचे खूप घट्ट मित्र आहोत. ते जिक्सॉ पझल असतं ना, ज्याचे तुकडे एकमेकांना जोडल्यानंतर चित्र पूर्ण होतं, तसं काहीतरी आपल्यात. पण आपले घरचे जे चित्र पूर्ण करू पाहतात ना, ते चित्र कमी आणि विचित्र जास्ती आहे. पण मग आता काय करायचं? सई, या मुलीमध्ये जर काहीच दोष नाही सापडला तर मला हिला हो म्हणावं लागेल अगं. आणि तुलाही कदाचित तसंच करावं लागेल.
Come on, say. Breathe in. Breathe out. शांत. कशाचाच उपयोग होत नाहीये. सई तू मनात आणलास ना तर तू काही करू शकतेस. हा आता इथून एअरपोर्टवरनं हिमाचल प्रदेश आणि मग मस्त हिरवेगार डोंगर, थंड हवा, शुभ्र बर्फ. पण आपल्याला इकडे जायचं नाही, आपल्याला तिकडे जायचंय आणि तिथे जाऊन सांगायचं की मी हे लग्न करणार नाही. कम ऑन से, यू कॅन डू इट. डन. आमच्या प्रिन्सेसचं आणि तुमचं लग्न फिक्स. काय फिक्स? काय चाललंय तुमचं? बस 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 सांगतो तुला. बस बस इकडे बस. कॉंग्रॅच्युलेशन्स. विश्वास बसत नाहीये ना? डॉक्टर सुयशने तुला पसंत केलीये. अगं लग्नासाठी होकार दिलाय आणि डेट्स पण ठरले आहेत. 27 तारखेला शुगर बॉक्स, त्यानंतर चॅट एंगेज आणि पट मॅरेज. मला हवं ते मी मिळवतोच, कधीही कुठेही कसंही. काय फालतूपणा आहे हा? तू चल जरा, मला तुझ्याशी बोलायचंय. चल. मम्मा चल म्हणते ना. मी जरा बाहेर काय गेले? तुम्ही डीलच करून टाकलात माझ्या आयुष्याचं. काय बोलतेस तू सई? आणि काय काय ही काय भाषा तुझी? खूप चांगल्या घरात लग्न ठरलंय तुझं. ठरलंय की तुम्ही ठरवलंय तुमचं? बेटू, आवाज खाली. मला सगळ्यांसमोर इकडे तमाशा नकोय, कळलं? तमाशा तर तुम्ही करताय माझा. आणि मी चढवणार, अजून आवाज चढवणार. माझ्या आयुष्यात काय करायचं काय नाही करायचं हे मी ठरवणार. माझ्या आयुष्याचे निर्णय मी स्वतः घेणार. सई, आयुष्य जरी तुझं असलं ना तरी त्यातले सगळे निर्णय आम्ही घेणार कायम. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, तुला जन्माला घालायचा निर्णय आमचा होता. तेव्हा आता तुझ्या आयुष्यात चांगलं वाईट जे काय होईल ना ते सगळे डिसिजन्स आम्ही घेणार. आणि बस बस पेटू, चल आपण बसूया. चल थांब जरा. हा असा चेहरा घेऊन ती त्याच्यासमोर अजिबात येणार नाही. जा रेस्टरूम मध्ये जा आणि चेहरा धुवून घे. आणि खोटं का होईना ओठांवर हसू चिकटवायचं. सई, पळून जायचंय? जा ना, नक्की जा. पण जिथे कुठे पळून जाशील ना तिथून मी हुडकून काढे ना तुला. आणि एकदा का मला सापडलीस हो काय आदित्यराव, आत्तापासूनच आमच्या मुलीच्या विचारात मग्न झालात की काय? ही काय बोलायची रीत झाली? डोंट माइंड बरं का आदित्यराव. आणि तुमचा होकार आला की आपण पुढची बोलणी करायला मोकळे झालो. काय हो असं काय करताय तुम्ही? होकार गृहीत धरायला काहीच हरकत नाहीये. काय माहितीये की आमच्या घरामध्ये ना मी सगळ्यात मोठा आहे, त्यामुळे माझ्या शब्दाबाहेर कोणी नाही. अगदी आमचा आदित्य सुद्धा माझ्या शब्दाबाहेर नाहीये. फक्त आमचे आप्पा आणि माझे जे भाऊ आहेत ना त्यांची आणि एकदा हिची गाठ घालून दिली की आपण मोकळे. काय अहो पण तरी एकदा त्यांच्या तोंडून. बरोबर बरोबर. आदित्य, अरे एकदा तू हो म्हण की तुझ्या तोंडून, म्हणजे तेही मोकळे होतील आणि आम्ही मोकळे पुढे बोलायला. आलोच मी. आता काय झालं? हे बघ आदित्य, काम होतच राहतील, पण हे महत्वाचं काम आहे ना, ते होऊ दे की आधी. कामाचं नाही अरे, ऍक्च्युली ना जरा माझं पोट डोकं
बरं नाही हो. मी आलोच 2 मिनिटात. बाथरूम. हा आलोच. आदित्य हट. सई, तू काय आलायस इथे? बाहेर तुझ्या लग्नाची बोलणी चालू आहेत ना. सारखं सारखं उठून येणं चांगलं नाही दिसत. तुझा ग तुझ्या डोळ्यात पाणी दिसलं सई. तू जा ना प्लीज. मी ओके, एकदम ठीक आहे मी. हो, मग हेच माझ्याकडे बघून बोल. सई, काय झालंय? बोर झालंय यार मला. कंटाळा आलाय सगळ्याचा. खूप राग आणि खूप रडू येतंय. पण इथे कशाचाच काही उपयोग नाही, ना माझ्या रागाचा ना माझ्या रडण्याचा. मग दोन्ही नको करूस. तू शांत होतेस का आधी? नाही होणार आहे मी शांत वगैरे. मी इथून निघून जाणार आहे, पळून जाणार आहे लांब कुठेतरी. काय? तू पण येतोस का माझ्या बरोबर? तू पण चला, आपण दोघंही लांब पळून जाऊया. ओके? सई, काय असं वेळ लागल्यासारखं बोलते? वेळ त्यांना लागलंय. माझ्या मॉम डॅडनी मला न विचारता माझं लग्न फिक्स केलंय. 27 तारखेला साखरपुडा मंडळात ते. हो, मग आता काय नाही. मी पळून चालली आहेत ना, इतकी लांब की जिथे कुणी मला शोधूच नाही शकणार नाही. मी चालले. पळून जाणं तुला एवढं सोपं वाटतंय का? अरे, भल्या भल्यांची वाट लागते. लग्न लावून घेण्यापेक्षा स्वतःची वाट लावून घेईन मी, पण इथे थांबणार नाही. प्रॉब्लेम्स पासून पळून जाणं हे काही सोल्युशन असू शकत नाही. कधी ना कधी तुला त्यांना सामोरं जावंच लागेल. यू हॅव टू फेस इट. फेस करू म्हणजे काय करू? खाली मान घालून मंडपात उभी राहू जाऊन? से मी असं म्हणलो का? बघ, आज जा, शांतपणे ते काय म्हणतात ते ऐकून घे. त्या लगेच होकार किंवा नकार दोन्ही कळवायची काहीच गरज नाही. अरे पण आतमध्ये वातावरण एकदम टेन्स झालंय. तुझे आई बाबा चिडले. परत आज जाऊन तू अशीच वागलीस तर फक्त ताणलं जाईल सगळं. हे बघ, ही वेळ मारून नाही. तुझ्या आई बाबांबरोबर घरी जा. लेट देम काम डाऊन. तू शांत हो आणि मग त्यांच्यासमोर बसून नीट बोल. मला खात्री आहे त्यांना पटेल तू काय म्हणतेस. ओके? ओके. इथं ओके म्हणून लगेच आज जाऊन जैसे ते नको. नाहीतर सही कोणीच ऐकून नाही घेणार. तू सुद्धा नाही ऐकून घेणार? मी तर घेईनच ग. हे बघ, जे काही होईल मी आहेच ना तुझ्या बरोबर. प्रॉमिस. तू कुठे असणार आहेस आता माझ्या बरोबर? तुझी आणि तिची मस्त जोडी जमली आहे ना आता. जरा रडू थांबलं की लगेच झाला हिचा आगाऊपणा सुरू. अरे, तुझ्या काळजीपोटी आतनं धावत आलो आतल्यांना तसंच सोडून, आणि आतमध्ये ती मधुरा. अगं, सर्व गुण संपन्न वगैरे आहे का ती? चल चल काहीतरी. अगं खरंच, नाही म्हणायला जागाच सोडत नाही ती पोरगी. शी परफेक्ट आहे, परफेक्ट. असं कोणी या जगात परफेक्ट वगैरे नसतं रे. सगळं काही असं नीट परफेक्ट वगैरे चालू असलं ना तर समजून जायचं की कुठेतरी काहीतरी गडबड नक्की आहे. म्हणजे? अरे म्हणजे सर्व गुण संपन्न वगैरे असं नसतं रे कोणी. प्रत्येकाचा काहीतरी झोल असतोच. आणि ती जर का तसं दाखवत असेल तर दॅट मीन्स ती काहीतरी लपवतीये.